एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। भारतीय जनता पार्टी की हुकूमत के खिलाफ कांग्रेस की जानिब से आवाज उठाने के लिए हाथ से हाथ जोड़ो मुहिम का आज से आगाज। 73वें यौम जमहूरिया के जिन में शहर के मुख्तलिफ मकामात पर बरक़ी रोशनाई और पुलिस परेड की तैयारियां शुरू। और म्युनिसिपल कॉरपोरेशन सफाई मुलाजिमीन के तनख्वाहों के लिए किया गया काम बंद एहतजाज। अब खबरें तफसील से। मुल्क और रियासत के तमाम मज़ाहिब के अवाम को मुनज़्ज़िम करके भारतीय जनता पार्टी हुकूमत के खिलाफ आवाज बुलंद करने के लिए हाथ से हाथ जोड़ो इस मुहिम का आगाज आज औरंगाबाद जिला कांग्रेस कमेटी ऑफिस गांधी भवन में कांग्रेस पार्टी का परचम लहराकर किया गया। उदाहरण देईन की केवळ औरंगाबाद शहरामध्ये दोन लोक माझ्या माहितीतले माझ्या अगोदरचे अजून असतील पण चंद्रकांत खैरे आणि मोरेश्वर सावे असे दोन लोक मी सुरुवातीला शिवसेनेचे बघितले आणि औरंगाबादमध्ये त्यांनी शिवसेना वाढवत असताना त्याची प्रसिद्धी करत असताना त्याचा फायदा त्यांना मराठवाड्यात झाला। मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला। मग का नाही आपण पुन्हा त्याच पद्धतीने एकदा मूळ बांधू आणि सर्वांनी मिळून पुन्हा काँग्रेसचा दिवस, पुन्हा काँग्रेसची सत्ता, पुन्हा मराठवाड्याच्या राजधानीमधून संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक काँग्रेसचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न का नाही करायचा, हा माझा पहिला मुद्दा आहे। काँग्रेस की विचारधारा लोगों तक हमको पहुंचाना है। भाजपा को 2024 को अपन कैसा हरा सकते, कैसा शिकस्त दे सकते और कैसा नीचे उतार सकते, इसकी तैयारी हमको आज से करना है। क्योंकि 5 अप्रैल में औरंगाबाद महानगर पालिका के इलेक्शन होने जा रहे हैं और मेरी सभी से पदाधिकारियों से, मंडल के अध्यक्ष से ये प्रोग्राम जो है ये सीरियस लेना है, ये बिल्कुल सीरियस लेना है। ये सिर्फ भाषण से और सूचनाओं से काम नहीं चलेगा। मैं आपको विनती करता हूं कि ये जो प्रोग्राम है हाथ से हाथ जोड़ोगा सबने सीरियसली करना है। इसकी पूरी नोट ली जाएगी। नाना प्रकोष्ठ हमारे नेता उन्होंने बताया है कि प्रोग्राम में कोई भी कंप्रोमाइज नहीं किया जाएगा। सब अच्छे से अच्छा ये प्रोग्राम आप लोगों को करना है। तो मेरी विनती है सबसे कि अपने अपने एरिया में, अपने अपने बूथ लेवल पे पहले जो बूथ बनाना है, जो एरिया में जो लोग रहते हैं, सब जितने यहाँ नेता है, पदाधिकारी है, अपने अपने बूथ में, अपने अपने वार्ड में, अपने अपने एरिया में हर एक में यहाँ पे मीटिंग लगाना है, हर एक में मीटिंग लगाना है। और यहाँ पे कांग्रेस की विचारधारा, कांग्रेस ने क्या काम किया है, भाजपा ने 8 साल में किस तरीके से देश को लूटा है, ये अपने को लोगों को बताना है। तीसरा माह खत्म होने आ रहा है, ताहम हनूज तनख्वाह नहीं दी गई। इसलिए म्युनिसिपल कॉरपोरेशन के मुलाजिमीन ने आज कचरा उठाने का काम बंद करके एहतजाज किया। गोपीनाथ रेड्डीकडील वाहन चालक व घंटागाडी कामगार यांची नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याची पगार आजवरपर्यंत झालेली नाही। तर त्यामुळे आम्ही गेट समोर फक्त उभे राहून काम बंद करून धरणे आंदोलन उभा केलं आहे। 1 ते झोन नंबर 9 हे संपूर्ण बंद असून सध्याला प्रशासन किंवा पी गोपीनाथ रेड्डीकडील जबाबदार अधिकाऱ्याने आम्हाला दाखला द्यावा की पगार कधी होणार आहे, त्यावेळेस आमच्या गाड्या चालू होतील। तुम्ही आणखी मग याबाबत कोणाकडे मागणी केली का लेखी स्वरूपात वगैरे? हो, कामगार अधिकारी, प्रशासक, आयुक्त साहेब पी गोपीनाथ रेड्डी यांना ऑलरेडी पत्र दिलेले 15 दिवसापहिले। काय रिप्लाय काय आला तुम्हाला? रिप्लाय त्यांचं आमचा चेक पास नाही झाला, अजून चेकवर रिमार्क केलं, असंच हे चालू त्यांचं उत्तर। बरं, मग आता आज जर नाही मिळाली पगार तर काय करणार? सध्याला तर काम बंद आंदोलन आहे चालू आमचं। आता आम्ही अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यावर जाणार आहे, तिथं मानवंदना देऊन महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना भेटणार आहे। भारतीय यौम जमहूरिया की 73वीं सालगिरह के ज़िम्न में सरकारी परचम कुशाई का प्रोग्राम 9:15 पर पुलिस कमिश्नरेट
देवगिरी मैदान पर सरपरस्त वजीर संदीपान भुमरे के हाथों अमल में आएगा। भारतीय यौम जमहूरिया की 73वीं सालगिरह का अहम सरकारी परचम कुशाई का प्रोग्राम 26 जनवरी 2023 को सुबह 9:15 पर पुलिस कमिश्नरेट के देवगिरी मैदान पर मुनक्किद किया गया है। परचम कुशाई सरपरस्त वजीर संदीपान भुमरे के हाथों अमल में आएगी। औरंगाबाद शहर पुलिस शोबे की जानिब से पुलिस फोर्स के मुख्तलिफ शोबों की जानिब से यौम जमहूरिया के मौके पर मौजूद मौज़्ज़िन को परेड के जरिए से सलामी पेश की जाएगी। इस परेड में शहर पुलिस फोर्स के मुख्तलिफ दस्ते हिस्सा लेंगे। इस सरकारी प्रोग्राम में ज्यादा से ज्यादा अफराद शिरकत करें, इसलिए सुबह 8:30 से कबल और 10 बजे के बाद दीगर इदारे अपने परचम कुशाई के प्रोग्राम मुनक्किद न करें। यानी 8:30 से 10 बजे के दरमियान परचम कुशाई न करें। ऐसी अपील आम इंतजामिया शोबे के डिप्टी कमिश्नर जगदीश मनियार ने की है। यौम जमहूरिया के सिलसिले में डिविजनल कमिश्नर ऑफिस और औरंगाबाद जिला कलेक्टर ऑफिस पर काबिले दीद रोशनाई की गई है। इन मुकामात की रोशनाई शहरियों की तवज्जो का मरकज बन गई है। भारतीय यौम जमहूरिया की 73वीं सालगिरह 26 जनवरी 2023 को मनाई जाएगी। इस सिलसिले में सरकारी दफातर और अवामी मुकामात पर बरक़ी रोशनाई की जाती है। इस सिलसिले में औरंगाबाद में भी मुख्तलिफ तारीखी दरवाज़ों समेत डिविजनल कमिश्नर ऑफिस की इमारत और इहाते में बेहतरीन काबिल दीद बरक़ी रोशनाई की गई है। इसी तरह औरंगाबाद जिला कलेक्टर ऑफिस पर भी बरक़ी रोशनाई की गई है। इन रोशनाई पर शहरियों की तवज्जो मरकूज हो रही है। शहरियान रात के वक्त बरक़ी रोशनाई से लुत्फ़अंदोज़ हो रहे हैं और वतन से मोहब्बत का सबूत दे रहे हैं। जलगांव मेडिकल कॉलेज में अफसरान की मारिफत मुलाजिमीन को ज़हनी तनाव दिया जा रहा है, ऐसा इल्ज़ाम आयद करते हुए कॉस्ट ट्राइब मुलाजिमीन तंजीम की जानिब से 15 फरवरी को एहतजाज किया जाएगा। इसकी इत्तला जिला सदर विलास जगताप ने एडीएन से मुखातिबत में दी। कारण की शासनाच्या जी आर मध्येच असे नमूद आहे की ज्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याला कोणताही आजार असेल आणि तो आजार जे आजार शासनाने ठरवून दिलेले त्या आजारात तो मुलगा बसतो, तो मुलगा मतिमंद आहे आणि मतिमंद असून सुद्धा तो त्याचा जो मानसिक डॉक्टरांकडे जो इलाज चालू आहे तो औरंगाबाद घाटी येथे त्याचा इलाज चालू आहे आणि त्याची पत्नी आणि तो मुलगा तो सतत दवाखान्यामध्ये असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन इतकं बिघडलेलं आहे की आज त्या कर्मचाऱ्याला त्याला आजारी पडल्यानंतर त्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर आज त्याला टीबी हा आजार निष्पन्न झाला आणि त्याच्यावर तो इलाज चालू आहे। त्याला मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून तेथील डीन यांच्याशी चर्चा केली, तेथील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली, परंतु तिकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला असं दिसून येत आहे की हे तो कर्मचारी मागासवर्गीय असल्यामुळे त्याला सतत त्रास देण्यात येत आहे। करिता आम्ही येत्या 15 तारखेला जे आंदोलन करणार आहोत त्याची तरी दखल माननीय संचालक किंवा आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी घ्यावी ही नम्र विनंती। आमचे मित्र सहकारी सनी खंडागळे हे दिनांक म्हणजे मागील वर्षापासून त्यांच्या मुलाला जो आजार जडलेला आहे त्यांचे उपचार आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मानसोपचार तज्ञ यांच्याकडे सुरू आहे। त्यांच्या मुलाचा आजार जडलेला असताना देखील त्यांनी जडलेला असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात जळगाव येथील कार्यालयात त्यांनी बदलीकरिता औरंगाबाद येथे बदली मिळण्याकरिता वेळोवेळी विनंती केलेली आहे, परंतु कार्यालयाने त्यावर कोणत्याही प्रकारची अद्याप दखल घेतलेली नाहीये। आमचे सहकारी सनी खंडागळे हे त्यांच्या या दबावामुळे त्यांच्यावर टीबी हा आजार देखील आज जडलेला आहे। त्यांनी वेळोवेळी शासनाला पाठपुरावा देखील केलेला आहे, परंतु आज त्यांच्या कार्यालयात त्यांच्या इथं उपचार सुरू असताना टीबी वर उपचार सुरू असताना देखील त्यांच्या कार्यालयाने त्यांची गैरहजेरी पाठवलेली आहे व त्यांच्यावर जातीवाचक विचार करून व जातीवाचक त्यांच्यावर वचक निर्माण करून त्यांना
वेगळं डावलण्यात येत आहे, तरी त्यांना योग्य तो न्याय मिळावा ही विनंती. वंचित बहुजन फ्रंट और शिवसेना इत्तेहाद सियासी मफाद की खातिर किया जा रहा है। ऐसे इत्तेहाद कायम नहीं रहते, इसे अवाम की हिमायत की जरूरत होती है। इन ख्यालात का इजहार साबिक वजीर बच्चू कडू ने किया है। चांगलं आहे. आखरी कोणत्याही पक्षासाठी काही संघटना युती होणं, त्यांचं संघटन वाढणं त्या पक्षासाठी ते चांगलंच असतं. अगदी मतदारामध्ये काय त्याचा प्रभाव पडेल हा विषय महत्त्वाचा आहे. कसं आहे, निवड राजकीय हेतूनं केलेल्या युत्या संघटना ह्या टिकत नाही. त्याला जनतेचा स्पर्श पाहिजे, जनतेच्या भावना पाहिजे, जनतेचे प्रश्न पाहिजे. निवड राजकीय दृष्ट्या आम्ही काही युत्या करतोय आणि त्याचे काय हाल आहे तुम्ही पाहिले, ते कसे काय कुठल्या स्तरावर घेऊन फक्त राजकीय दृष्ट्या असणाऱ्या युत्या मला वाटतं फार काळ टिकत नाही. आता राजकारणाशिवाय काय त्यांची काय मुद्द्यासाठी युती, एक तरी मुद्दा त्यांनी सांगावा. ही युती करताना प्रकाश भाऊने किंवा उद्धव साहेबांना आम्हाला सांगितलं पाहिजे का आमचा हा एक झेंडा आहे, या एका अजेंड्यासाठी आम्ही एकत्र आलो. मला नाही वाटत बातमीत कुठं असेल म्हणून. भाजपला रोखणे हा अजेंडा म्हणजेच राजकारण आहे फक्त. त्यात जनतेचा कुठं विषय आहे. भाजपना रोखल्यामुळे जनतेचं भलं होईल असं काही स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. नाही, मी अधिक आनंद आहे का मी मंत्रालय, लोक मंत्री मागत होते, मला मंत्रालयच भेटलं आहे दिव्यांग बांधवासाठी. त्याच्यानं मी आता पूर्ण खुश आहे. तसं पाहिलं तर दिव्यांग मंत्रालय देशामधलं हे पहिलं मंत्रालय आहे आणि आमच्या लढ्याला एक सीमेचं टोक जे होतं, आमचं जे अंतिम टोक होतं, जी मागणी होती, शिंदे साहेबांना पूर्ण केली आणि म्हणून त्या आनंदात सध्या आम्ही मंत्रीपद विसरलो आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी और अखिल भारतीय किसान सभा की जानिब से सिल्लोड तहसील ऑफिस के रूबरू धरना एहतजाज किया गया। कपास को फी क्विंटल 15,000 रुपये निर्ख दिया जाए वगैरह मुतालबात पर यह धरना एहतजाज किया गया। 25 तारीख को पूरे देश भर में किसानों का किसान सभा के तरफ से हर पूरे देश के अंदर, हर जिले के अंदर, हर गांव के अंदर, हर तालुक तहसील के ऊपर जो तो मोर्चे, निदर्शने, ये आंदोलन होने वाले हैं। 25 तारीख का जो है तो ये ऐलान ऊपर से जो है तो हो चुका है। उसी का एक भाग बोल करके ये हम आज यहाँ पे धरने दे रहे हैं। जिस तरीके से किसानों को से जो वादे किए थे मोदी सरकार ने वो पूरे नहीं किए, और अभी हमारे खास तौर से महाराष्ट्र में, मराठवाड़े में जो ओला दुष्काल पड़ा था उसके जो पीक बीमा मिलना था तो वो पीक बीमा जो है तो यहाँ नहीं दिए। हमारे सिल्लोड के जो है तो आमदार जो है हमारे राज्य के कृषि मंत्री है, लेकिन उसके बावजूद हमारे सिल्लोड के शेतकरियों के साथ, हमारे औरंगाबाद जिले के शेतकरियों के साथ नाइंसाफी हुई। उसके खिलाफ भी जो है तो ये हमारी लड़ाई है। उसी के साथ साथ एक तरफ जो है तो एमएसपी दे रहे नहीं, कोई किसानों के दाम उत्पादन का जो तो भाव नहीं बढ़ा रहे, दूसरी तरफ जो है तो महंगाई बढ़ाते जा रहे। इसलिए हमारा सबसे बड़ी मांग यही है कि जो भी खेत का जो उत्पादन होता है और उसको, ये कपास को, कांदे को या किसी और चीज, शक्कर को, ये बाहर से जो है तो ना खरीदते हुए हमारे देश का ही मान ले, हमारे को पैसे बढ़ करके दे। लेकिन ये ऐसा नहीं कर रही, ये बाहर से आयात कर रहे कपास, बाहर से आयात कर रहे शक्कर। तो इसके विरोध के अंदर हम जो है तो किसान और जो तो खेत मजदूर और मजदूर सब मिलकर के महंगाई के खिलाफ और किसानों के सवालों के लिए रोड पर उतरने वाले हैं अभी, और ये आंदोलन पूरे देश भर में तीव्र होने वाला है। 7 वर्षामध्ये जे आहे तर जेव्हापासून केंद्रामध्ये नरेंद्र मोदीची आणि RSS सरकार आलेले आहे तेव्हापासून जे आहे तर शेतकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असेल किंवा सर्वसामान्य लोक असेल, आज डिझेलचे भाव वाढलेले आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहे आणि सर्वात जुल्म म्हणजे तर व्यापारीवर होत आहे. कारण की व्यापारीवरचे जे माल आहे तर ते जीएसटी लावण्याचं काम तिथं केंद्र सरकार करत आहे. आज खाण्यावर जीएसटी, पाण्याच्या बाटलवर जीएसटी आणि जे मेल्यानंतर जे सामान लागतो, कफन लागतो त्याच्यावर जीएसटी जे आहे तर भारतामध्ये जे आहे तर लागू करून जे केंद्र सरकारने जे आहे तर व्यापाऱ्याला जे आहे तर मृत्यूच्या दारामध्ये उभे करण्याचं काम केलेलं आहे. याचा मी ते निषेध करतो आणि भविष्यामध्ये जे आहे तर आम्ही चांगल्या प्रकारे जे आहे तर आंदोलन करू अशी जे आहे तर आपल्याला वचन देतो. इन्किलाब जिंदाबाद. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के मराठी जबान शोबे, लिसानी डायरेक्टरेट और महाराष्ट्र हुकूमत के इश्तिराक से मराठी जबान तहफ़्फ़ुज़ पंधरवाड़ा के ज़िम्मे आज बेदारी मराठी की इस प्रोग्राम का एहतमाम किया गया था। भारत हा अनुभवी लोकांचा देश आहे. भारत हा विज्ञाननिष्ठ लोकांचा देश आहे. एक
जे भारताची प्रतिमा बदलली. दुसरी गोष्ट, नंतर भारताचे जे नेतृत्व विकसित झालं, फार नेहरूजींपासून अलीकडच्या मोदीजींपर्यंत या लोकांना जी प्रेरणा दिली ती विवेकानंदांनी दिली. आणि ते कशामुळे झालं? ते एका कवितेमुळे झालं, एका भाषेमुळे झालं, एका प्राध्यापकामुळे झालं, आणि ते खरंच ज्ञानामुळे झालं. हे नीट समजून घ्या. बरं का, मी गावात असतो, नका अवघड होतो. आपण मारवत नसतो. आता मग हा विनोद म्हणून घेऊ नका तुम्ही सिरियसली. आमच्या गावामध्ये पोरं सगळ्याला बघतात दुसरं पुण्याला जायचं, पुण्याला अर्ध गाव पुण्यात नाही. अरे ना, माझा नाही झाला होतो. अरे तू नाही इलाज बरोबर होतो सांगतो आला की नाही इलाज झाला होतो तसं नसतं ते. बघा तुम्ही नावाचं बोलतो हे बोलतो. आमचे एक सर होते गावाकडे थोडा त्यांच्या कुंड्या घालतात, कुंड घालतात. ते कुणा असतो सर मला सर्व कसा आदर वाटत सांगा. आदर वाटायचं काय म्हणजे तुरट्यांचं कुंड आहे. तुम्ही शेतकरीच आहेत, तुरट्यांचं जगत कोण होतं? डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी कॉमर्स शोबा और दी समाज रिसर्च सेंटर तंजीम की जानिब से कोविड-19 के बाद ज़रूरी तब्दीलियां इस उन्वान पर मुज़ाकरे का एहतमाम किया गया था. No, both of them, Suryavanshi madam and Mumbai madam, they are colleagues even prior to joining department. So I always feel very happy to come over here. And of course, it's a great opportunity, Labh Shekwa sir and madam, that you arrange such lectures in various universities, and you make it a point to be there and listen to the persons who have been invited for delivering whatever their thoughts or whatever they want to deliver to the audience. So they make it a point, and I'm really very proud that last time also, I think some 2, 3, 4, 5 years before, sir was here, ma'am was not here that time, but I had delivered a lecture. And so when yesterday Ippar sir called me, I said I have already given a lecture, but then he said that sir wants a lecture on post-COVID agriculture reforms. तुम्ही ज्या देवीच्या वर्तमानपत्रामध्ये अमेरिकेविषयी वाचता ती एक साईड झाली. अमेरिका हे समृद्ध देश आहे, तिथे ऑपॉर्च्युनिटी खूप आहे आणि तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे वगैरे वगैरे आपण सगळं ऐकलेलं असतं. आणि ते नोकऱ्या लवकर मिळतात, आपल्याकडले IT वाले सगळे तिथे जातात आणि भरभराटीला येतात. हे सगळं खरं आहे. पण त्याचबरोबर त्याच्या बाजूला दुसरी बाजू आहे, कृष्ण बाजू म्हणा, ती आपल्या लोकांना तेवढी माहीत नाही आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये कधी छापत नाही. तर ती बाजू मी इथे मांडलेली आहे. आता तुमच्यापैकी किती लोकांना ठाऊक आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जे आहे जो बायडन, माहिती आहे तुम्हाला की त्यांना बौद्धिक दौर्बल्य आहे? हे किती लोकांना ठाऊक आहे? त्यांना आठवत काहीच नाही. म्हणजे असे सभेमध्ये ते गेले आणि त्यांचे संरक्षण मंत्री त्यांचा परिचय करून देतात, ते त्याचं नाव विसरलं. कोण संरक्षण मंत्री आहे? आता असं कधी होतं का? स्पोर्ट्स भर्ती और RSS अवामी बहबूद कमेटी की जानिब से श्री गुरुजी अवार्ड के ज़िम्न में इंटर स्कूल लेझिम मुकाबले में यौम जमहूरिया का रंग नजर आया. इस मुकाबले में जीजा माता स्कूल की टीम ने अव्वल मुकाम हासिल किया. त्याच्यासाठी लेझिमसाठी आपल्या मनाची आणि बुद्धीची कशी पाहिजे? सांगड पाहिजे, शिस्त पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि ती शिस्त तुम्ही आज इथे दाखवली आणि आपण आपली लेझिम स्पर्धा केली. लेझिम स्पर्धा जी असते कशासाठी असते? स्पर्धा कशासाठी असते मित्रांनो? खेळासाठी, आनंद घेण्यासाठी. आणखी तुमच्यामध्ये असलेलं जे कलागुण आहे त्याचा अति उत्कृष्ट जे प्रदर्शन करण्याचा जो वेळ असतो ती स्पर्धेची वेळ असते. आणि म्हणून मित्रांनो,
स्पर्धा ही स्पर्धा न समजता काय समजायला पाहिजे, आपल्या अंगात असलेल्या सर्व उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचं जे काय आहे तर ती एक संधी असते, बरोबर आहे की नाही? तर ती संधी आज तुम्ही घेतली. 12 फेब्रुवारीला गोळवलकर गुरुजी, पूजनीय गोळवलकर गुरुजींच्या नावाने आपण जो पुरस्कार देतो त्याच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा क्रीडा भारती आणि जनकल्याण समिती अशी मिळून केलेली आहे. आपल्या सगळ्यांचा उत्साह बघून आमचाही उत्साह खूप वाढलाय कार्यक्रमाचा आणि अत्यंत चांगल्या रीतीने आता ठोंबरे सरांनी या वयात देखील आपल्याला योग खेळून दाखवला आणि एक फार मोठं वातावरण पुरण या सगळ्या याच्यात निर्माण केलेलं आहे. आता सांगत होतो की ह्या ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे त्यापैकी कोणीतरी पहिलं येईल, कोणीतरी दुसरं येईल, कोणीतरी तिसरं येईल, कुणाचा कदाचित नंबर नसेल आला आज, पण तरीही खेळाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर आपण म्हणतो की प्रत्येकाने खेळाडू वृत्तीने ते खेळलं पाहिजे. म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो स्पोर्ट्समॅन स्पिरिट, म्हणजे हारलं तरीही परत तितक्या ताकदीने उभं राहायचं आणि ज्याने जिंकलं आहे त्याने ती जिंकल्यानंतरची ती हवा आपल्या आचारात विचारात डोक्यात जाऊ द्यायची नाहीये, तर अजून जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा जो लेझिम स्पर्धेचा सोहळा इथे होतोय तो ज्या श्री गुरुजी पुरस्काराच्या निमित्तानं होतोय त्या श्री गुरुजी पुरस्कारामध्ये अखिल भारतीय पुरस्कारामध्ये एक विषय हा क्रीडा आहे आणि क्रीडा विषयातल्या अखिल भारतीय स्तरावरचे पुरस्कार हे श्री गुरुजी पुरस्कारामध्ये दिले जातात. म्हणून आपण त्या निमित्तानं लेझिम स्पर्धा आयोजित केली होती. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। भारतीय जनता पार्टी की हुकूमत के खिलाफ कांग्रेस की जानिब से आवाज उठाने के लिए हाथ से हाथ जोड़ो मुहिम का आज से आगाज। 73वें यौम जमहूरिया के जिन में शहर के मुख्तलिफ मकामात पर बरक़ी रोशनाई और पुलिस परेड की तैयारियां शुरू। और म्युनिसिपल कॉरपोरेशन सफाई मुलाजिमीन के तनख्वाहों के लिए किया गया काम बंद एहतजाज। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।